घरातल्या लेडीज आहे त्या कशा एन्जॉय करतायत ते मी तुम्हाला दाखवते. खाली आहे रेडी. वाव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या छोट्याशा दुनियेत. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे. मी अलार्म लावून ठेवला होता की आम्हाला सनराईज बघायचाच आहे, आम्हाला बिलकुल मिस करायचा नाही आहे. आम्हाला खूप झोप पण येत आहे ॲक्च्युली, बट आम्हाला हे मिस करायचं नाही आहे बिकॉज आम्ही हे फक्त 2 डे वेकेशनसाठी आलेलो होतो. कालचा दिवस आजचा दिवसच आम्हाला पूर्ण भेटणार आहे. काल तर आम्ही पूर्ण इव्हिनिंगमध्ये आलेलो आहोत, तर आज आम्हाला बिलकुल मिस करायचं नाही आहे. सो आम्ही चाललो आहोत सनराईज बघायला. सुमा बीच रिसॉर्टला आम्ही स्टे करत आहोत आणि हा जो आहे तो डिरेक्टली रोड आहे. आम्ही 5 मिनिट्स अवे रूम घेतलेले आहेत गार्डन व्ह्यूचे आणि हे डिरेक्टली बीचवरचे होते, बट थोडे कॉस्टली होते, सो आम्ही ते अवॉइड केलं. छोटे छोटे शंख, शिंपले, खूप सारे वाहून आलेले आहेत. खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूपच एकदम मेस्मरायझिंग आहे. शांत, काम, काहीच गर्दी नाही आहे. एकदम काठोकाठ बीच आहे. फोटोजसाठी खूप छान वाटतं. असं मला वाटतच नाही आहे की मी इंडियन बीचवर आहे. हॅपी बर्थडे लिशू, हॅपी बर्थडे. आता आमची लिशू उठलेली आहे झोपेतून आणि तिचं ब्रेकफास्ट चालू आहे. तिचं आवरलं की तिला पण बीचवर न्यायचं आहे. काल तिने एन्जॉय नव्हतं केलं, सो आत्ता काल रात्र पण खूप झालेली, तर काही दिसत पण नव्हतं आम्हाला. आणि आत्ता आम्ही सकाळी 7 वाजताच जाऊन आलेलो आहोत बीचवर आणि आत्ता जो टाईम आहे 10 वाजलेत आणि कोवळं ऊन आहे, तर ह्या उन्हामध्ये इतकं गार पण नाही वाटत. सो आपण हिचं झालं की जाऊयाच. तर आमची बर्थडे गर्ल झाली आहे रेडी. वाव, उलटा घातला बाबू. आणि हा आमचा लुक. आत्ता आमची सर्व तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही सर्व निघालो आहोत. आमचा ब्रेकफास्ट अजूनही बाकी आहे. 11 वाजून गेलेले आहेत आणि इथे आमची बर्थडे प्रिन्सेस आलेली आहे. एकदा मी तुम्हाला दाखवते. हाय हाय हाय, हॅपी बर्थडे. थँक्यू बोला. थँक्यू लिशू, हॅपी बर्थडे. आता आम्ही निघालो आहोत बीचकडे आणि हे आमची एक कपल अजून आलेले आहेत. दादाची तब्येत थोडीशी खराब आहे कालपेक्षा. मित्रांनो, किती मस्त छान नारळाचे आजूबाजूला झाडं आहेत आणि या झाडांच्यामधून जायला असं थंडगार वाटतं आहे खूप. एवढं दमट वातावरण असूनही असं वाटत की आपण कोकणमध्ये आलो आहोत.
तरी पण छान आहे, अनुभव खूप मस्त वाटतो. खूप बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही बीचच्या दिशेने चाललो आहोत, तर तिथे बघूयात आणि आम्ही तुम्हाला तिथला नजारा पण दाखवतो. आणि लिशूला पाणी खूप आवडतं, तर मला ते कॅप्चर करायचं आहे, बघायचं आहे की ती किती एन्जॉय करते, तिचं काय मुवमेंट्स असतील ते मला सगळं कॅप्चर करायचं, बिकॉज तिला पाणी खूप आवडतं. आणि मी तुम्हाला एक मजेची गोष्ट दाखवतेय. ह्या ज्या आमच्या घरातल्या लेडीज आहे, म्हणजे माझी मम्मी, माझी सासूबाई आणि माझ्या नणंद, त्या कशा एन्जॉय करतायत ते मी तुम्हाला दाखवते. खरा आनंद तर हे लोक घेत आहेत. कसं वाटतंय? जलपरी. वाव.